नमस्कार मंडळी. आयुष्याच्या या वृक्ष प्रवासात जगण्याचा आनंद वाढवण्यासाठी हास्याची पिकनिक घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संहार. मंडळी, नजरानजर होऊन जे होतं ते असतं फुललेलं प्रेम, आणि दोघांची नजर अंधुक होईपर्यंत जे टिकतं ते असतं मुरलेलं प्रेम. अशाच मुरलेल्या प्रेमाचा मुरांबा घेऊन आता आपल्या समोर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि विनोदाच्या प्रांतातले ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते प्राध्यापक दिलीप घारे सर. हॅलो 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 हॅलो. हा बोल. अगं 15 मिनिटं आहेत अजून ट्रेन सुटायला. तू आत्ता फोन केला होतास 5 मिनिटापूर्वी. हा सुटेल 15 मिनिटात. सतत फोन करू नकोस आता. जेवलास का, झोपलास का, जाग येते का? अरे बायको आहे म्हणून त्रास. अगं 6 महिन्याचा आहे तो, रडणारच आहे तो. थांबला रडायचा की झोप. मला झोपू दे का आता. चल ग, फोन ठेव आता. हा चल. हा बाय 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 बाय. किरकिर करू नकोस आता. चल ठेव फोन. हळू चढा, हळू चढा. हो, चालले बघा पिशव्या धरा. मी नाही हळू हळू दमाने. हे बघ इथं आहे. आणि तिकडच्या कुठल्या बोगीत घुसत होती तू? तिकडच्या बोगीत नाही हो, ह्याच बोगीत. दुसऱ्या दरवाजाने घुसलं तर काय दुसऱ्या बोगीत झालं होय? उगा आपलं कळत नाही ना, वळत नाही. बघू आणि इकडे सामान. सगळं तुम्हालाच कळतंय. हा, मी ठेवतो सगळं सामान मध्ये. नको, मी ठेवते. द्या. नको, तुला नाही जमायचं ते. मला कुठं काय जमलंय होय? हा सगळं तुम्हालाच जमलंय ना. हा. 3 लेकी झाल्या, 1 कार्ट झालं, 4 ड्युटी झाली. तुम्हालाच झालीत, मला कुठं काय झालंय? कुठं आहेत कुठं तुझी ड्युटी? आहेत कुठं? मला तर वाटायला अजूनही मला ड्युटीची येळ येते काय की बाबा. काय का आता? हा? या पानचटपणातच आयुष्य चाललंय तुमचं. दाखवते आणि काय ठेवलं सगळं? हा ठेवलं. वा. बर, हा डब्याची पिशवी कुठे आहे? माग गेली. हाय का आता? काय झालं? अहो, डब्याची पिशवी माग टाकली तर कधी तुम्ही ना म्हणून सांगत होते तुम्हाला नका लावू, मी काढते. वाकू नको ना, जाईल ना कंबर ते. मग आता एवढी आत टाकली तर कोणी काढायची? बर, माझी कंबर धरली कालपासून. म्हणून सांगत होते मी. नाही हे काय काम करू त्यांना बोलून. त्यानं नको, त्यानं दुसऱ्या त्याला काय होतं? नको, दुसऱ्यानं कामाला नको लावू. काढायचंय का? नाही काढतो. नाही, द्या. माफ करा. हा. अहो नाही माफ आत काय गेलं आजी. ना ते हा नाही काढता येईल. हरकत- दमाने, हा? हळू. हो 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 हो. हो. ऐक. तिकडून. ही आहे का बाटल्या आणि डबा आहे का? हा. हे घ्या, हा. धन्यवाद. हा, हा. thank you, माफ thank करा, तुम्हाला कामाला लावलं. हो, हो. हाय डबा. कशाचं आहे हे? डबा. सुपारीची पिशवी सुपारीची पलीकडे गेली असेल. म्हणून सांगत होत्या तुम्हाला नका लावू, मी काढते. थांबा. अगं वाकू नको ना. काढतो. माफ करा. हा, हा. तुम्हाला पलीकडे आहे, कामाला- कोपऱ्यात आहे. कोपऱ्यात आहे का? सांगितलं होतं दमन. तुम्ही नका, मी केला. अरे ते मी ठेवला. हळू. जमत. ही लाल आहे का? सापडले. सापडली. ही आहे का? हा, धन्यवाद. हा. हा हो हो. एवढे उद्योग कोणी सांगितलं ते तुला? एकाच ह्याच्यामध्ये, एकाच पिशवीमध्ये खायचा डबा आणि सुपारी ठेवता येत का तुला? मी माझं बरोबर ठेवलं होतं, तुम्ही कशाला ते खाली सरकवलं? मी घेतलं असतं ना बरोबर काढून. उगा एक ना धड बारा चिंध्या. ऐकायचं नाही काही नाही. माझं ऐकायचं बरं हे तुला माहित का कुठं उतरायचं ते? माहितीये ना हो. अगं कसाऱ्याला उतरायचं, कसाऱ्याला. माहिती, तुम्ही 17 वेळा कशाला सांगता त्यांना? मी काय करतो, मी तुझ्या ड्युट्या चिरंजीवाला फोन करून बोलवतो. अहो आणि नको. तू बोल, त्याला येतो, सांगतो इथे या, न्यायला ये म्हणून. मगापासून किती वेळा फोन केला, सारखं नका फोन करू. का? त्रास होईल ना त्याला. काही त्रास होत नाही. आणि माझा तुझ्या लेकावर भरोसा नाही, तुझा असेल भरोसा. हा, माझा लेख हा. नाही ते लय आगाव पांड्या झालाय आता. तुम्ही हळू बोला. त्याच्या बायकोनं जर त्याला 4 कामं जास्त सांगितले, विसरून जाईल ते मा येते म्हणून. नाही विसरणार, त्याच्या लक्षात राहील. तुम्ही जा बरं, गाडी सुटल, उतरा पटकन. भाऊ आहेत माझ्या सोबत, जा तुम्ही, उतरा गाडीत. भाऊ आहेत? काय झालं? तुम्ही कुठे जाता? मी ठाण्याला. ठाण्याला? हा. वा 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 वा. कसाऱ्याच्या पुढे माग आहे ते? नाही पुढे, खूप पुढे आहे ठाणा. हो. तुम्ही कसाऱ्यापर्यंत असताल ना?
हा आहे ना आहे. मग एक काम करा ना, कसाऱ्याला आमच्या हिला उतरून द्या ना. हा ठीक आहे. हिला सुधरत नाही हो. हा कुठल्याही स्टेशनवर गाडी थांबली, आलं गाव म्हणून उतरायला लागते ती. तिला जरा- तुम्ही बाया ना, उगा आपलं स्वतःच्या सवय मानाव खपू नका. आलं का एवढं कळतं एवढं नाही आलं नाही नाहीये. काही काळजी करू नका, मी उतरवेन त्यांना कसाऱ्याला. हो हो, हो. हा, तेवढं जर लक्ष ठेवा. हा, उतरीन कसाराला जावा हो, गाडी सुटल पटदिशी गाडी सुटल पटदिशी हो उतरा. जातो जातो. बरं हे का हा. डबा घेतला कधी? डबा घेतलाय, चूर्ण घेतलंय, सगळं घेतलंय. जा तुम्ही उतरा पटदिशी. हो आता बेस्ट झालं. Best झालं ना, हा, मला उतरा. जरा- येस. हळू उतरा, पायरी बघा खाली, हळू उतरा. काय आता ते मदन चूर्णाचं घेतलं का ते शीतोप्पाल आधी? आता म्हंटल ना, घेतलं मी ना. एक मिनिट थांब. कुठे बघ बरं. घेतलं मी म्हणते तरी तुमचा 17 वेळा 17 सारखे प्रश्न विचारतात निसती लहान त्याच्यात पोरा. नसल ते, अयो नसणारच त्याच्यात. तिथं खाली असेल बॅगत. पेटी ठेवले चुकून गडबड. पेटीत कशाला ठेवलंय? हळू तुम्ही वरडू नका, मी काढते. वाकू नको ना. तिथं त्या पेटीत ठेवल्याने खोकला जात असतो का? अहो, मी गडबड, तुम्ही नका ना तुझं वरडू. तुझं म्हणजे हे भाऊ काढतो हा. काढतो. हा. बघा बरं जरा. हो, मी हो. कशाला त्यांना त्रास देताय हो? नाही, नाही, मी राहू नंतर द्या. तिकडे- हळू, असते, हळू, अजिबात हळू, काय. हळू, दमाने, हा? हळू. हो, हो. तुम्ही मारू दमाने. नका ना हो त्या- हो हो हळू अरे. तिकडनं खोल. हा हा, पलीकडनं. हा काढ. हा, हे आहे का कुठे? हा इथं अरे, थांबा थांबा. उचलून घ्या. हा हळू, हळू. वाकू नको वाकू. नाही वागत व हा. सापडलं ह्या. सापडलं. हात जड झाले ना खाली ठेवा. सापडलं, खाली सापडलं. ठेवा. हो 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 हात जड आहे झाले का? त्यांचे. जमलं जमलं. हा. हळू हा. इथं मध्ये ठेवत असतात होय का? ते राहिलं यांनी वगैरे. खोकला जात असतो का? काही आपलं आगावपणा करायचा. मी आता ते आणि ते येतं का नाही आता ते चाटण करता येतं का नाही? येते मला. हा नाही 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 तर असं कर. होय? तुम्ही काय करा, काय? आठवण करा तिला. तिला तिला लक्षात नाही राहायचं तिला. अच्छा. तर तिला काय म्हणा म्हणजे तुम्हाला काही त्रास हा. नाही. तिला फक्त म्हणा आजी चाटण. अच्छा हा. काय म्हणताल? आजी चाटण घ्या, मी सांगतो त्यांना. नाही असं म्हणलं नाही कळत तिला. हो तिला सुधरतच नाही काय. नाही. आजी चाटण असं म्हणा. आजी चाटण. हा अजून एकदा म्हणा. कळलं ना? हो परत परत कशाला आजी चाटण. कळलं झालं. जमलं यांना. जमलं. असं म्हणलं की तिला सगळं आठवल. हा? तुम्ही हा. गाडी सुटल ना, उतरा पटदिशी हो. तुम्हाला उतरता नाही येणार. जा पटकन. हळू. हा बीपीची गोळी घेतली की नाही? बीपीची गोळी घेतली आहे बीपीची गोळी. नाही नाही धावत्या गाडीमध्ये जर बीपी उसळला तुझा काय करशील? माझी बीपी म्हणजे तुमची बहीण आहे का हो, कधी पण उसळायला? माझ्या बहिणीला कशाला आणते का रेल्वेमध्ये तू? तुम्ही कशाला 17 प्रश्न विचारताय? तुझ्या भावाला आणि मामाला आणू का रेल्वेत आता? मी आता वाद नका घालू. चार मग ही पद्धत आहे का? माझं कशाला नातेवाईक काढते तू? मी नाही खाल्ले, तुम्ही बरं माफ करा मला. खाल्ले म्हणून. भांडण नको करत जाऊ. घेतली सकाळी नाश्ता नंतरची घेतली, आता दुपारी जेवणानंतरची घेईन मी. वसवस करू नको ग. माझं धडधड होतं बघ मला. मग तुम्ही कशाला? हा, हा. नको नको असं नको बोलू. हे बघ असं कर ना. ते हे पाण्याची बाटली घेतली का? पाण्याची बाटली घेतली, हे बघा कुठे? 2-2 घेतलंय. मग अजून एखादी आणू का? काय आंघोळ करायची होय गाडीत? सांगितली 2-2 घेतले तरी. फार दणकट आहे. इथून मजबूत आहे एकदम. पाण्याची बाटली. घेत- अगं रेल्वेमध्ये तहान लागत असते माणसाला म्हणून विचारलं ग तुला. अगं, ह्या बघा तुमच्या काम डोळ्यात ना. हा, 2-2 ते कळलं मला कळलं ते. हा. झालं. उतरा पटकन. अरे आता बा. हलायला अर्धा तास लागतोय. जा झाले पटकन उतरा. काम झाले. खाली पायरी बघा. हो. आता बाई गाणे काय राहिलंय? काय बोगदा आल्यावर कशी करशील ग? मी काय तर बारकी पोरगी का हो? मी बघीन ना, तुम्ही जावा ना, उतरा. मला माहित आहे ना तुझा प्रॉब्लेम बोगद्याचा. अवत्यान चल, एक काम करता काय काय तुम्ही हिला बोगदा बघितली घाबरती ही. मी सांग सांग नाही नाही सांगायचं कामच नाही इथं. ऐकायचं काम आहे. बोगदा आला रे आला. हिच्या जास्त जवळ बसू नका. का? लांब बसा अलीकडे बसा. अच्छा कशाला? तिला कसं आहे बोगद्यात गाडी शिरली रे शिरली की ती जवळपास जे कोणी असेल त्याला गपकन मिठी मार. आणि मग बोगदा लांब असतो. बर बोगद्यातून बाहेर पडूस तर जीव गुदमरून जाईल तुमचा. तुम्ही ना आता उगा काही नाही. हा ते आधीच होतं. नाही. मला काय बोगद्यात भ्या वाटत, पण तुम्ही असं काळजी करू नका. मी या खिडकीला अशी पकडेन. नाही नाही राव. अगं अगं ही गंमत सांगितली. मेन कुठं सांगितलं आपलं? मी आता कुठं सांगत बसता, ही वेळ आहे का हो? आपलं नवीन हा. तुम्हाला सगळ्यांना सगळं सांगायचं असतं.
आपलं ते हा? गंमत आमच्या नको लग्नात- नको 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 नाही ऐका नको. हा लय गंमत आहे अच्छा. हो का नवीन लग्न झालं होतं आमचं बरं का हा गावाकडचा मामला आमचा हा. तर नवीन लग्न झालं कसं आहे बैलगाडीत बसवितात आणि बैलगाडीत बसून असं देवदर्शनाला घेऊन जातात बर तर आमच्या गावाकडचे लोक म्हणजे यांना रेल्वेने पाठवू मग आम्हाला रेल्वेत बसविलं मग रेल्वे अशी डुगू 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 करीत निघाली मग लांब गेल्यावर तिथं बोगदा आला हा बरं त्या टायमाला मला हिथं बोगद्याचा प्रॉब्लेम माहित नव्हता अच्छा हा मग तिथं बोगद्यामध्ये गाडी गेली रे गेली हिनं मला असं गचकन धरलं ना बापरे 2 बरगाड्या कटकन मोडल्या माझ्या बरं का नाही cancel. ही अशीच आहे बर तब्येतीवर जाऊ नका नाही लय घाबरटे लय घाबरती लोड शेडिंगला घाबरती नाही नाही हो, हा. नाही. आता आमच्याकडे तुम्हाला तर माहिती आहे गावाकडे लोड शेडिंग होती खूप. आमच्या गावाकडं रात्री असं लोड शेडिंग झाली रे झाली गपकन मला मिठी मारून बसायची अरे 7-8 वर्ष लोड शेडिंग चालू होती आमची तेव्हा लागोपाठ 8 वर्ष अशी जोरात झाली ना लोड शेडिंग आता बंद झाली आता लोड शेडिंग तुम्ही ना चांगलं आहे चांगलं आहे बंद आहे चांगलं आहे लोड हो, शेडिंग हो. त्याचं ठीक नका आहे. ऐकू ते उगाच तोंडाला लय घाबरट आहे ती त्याला आता काय एवढ्या 10 वर्षात मिठी मारली का तुम्हाला मी कधी हा, ते नाही म्हणा आता आज लोड शेडिंग चालू असल्यामुळे आता तुम्ही काय? तुम्ही उतरा पटदिशी. ही गाडी सुटेल उतरा पटकन हो, हो, हो. पायरी बघा आणि ऐका ते पोटाचं औषध घ्या तुमच्या लक्षात नाही राहायचं आणि आज मी पण नाही बरं मला एक सांग आ. बरं का कसारा स्टेशनवर उतरली आणि तुझा ते दिवटा चिरंजीवर आणायला आलाच नाही तुला कसं करशील का तर काय नाही तर पत्ता लिहून दिलाय मी विचारत जाईन तुम्ही जा पटकन तू जाते होय विचारित हा. यप्पा आणि हरवली बिरवली म्हणजे नाही हरवणार हो. नाही तसलं नाही जमत काही तुम्ही आता ना एक काम करा ना बरं का त्या- कसारा स्टेशनवर तुम्ही पोचलात हिला घ्या आमच्या चिरंजीवाच्या घरी सोडा आणि मग जावा तुम्ही अहो, नाही असं नाही करता येणार काय मला होतं? अहो माझा 10 वाजता जॉब आहे ठाण्याला त्याला काय होतं मग अहो. जॉब आहे माझा हो ठाण्याला आता होतं काय त्याला बॉसला सांगायचं अशानं असं काम निघालं आणि तशानं तसं झालं म्हणून तसं झालं तसं कसं सांगणार ती? हा नाही असं नाही, माझं कसं आहे नाही, मी बरं आहे. मी तुम्हाला माझी लय अवघड परिस्थिती अडकलोय मी आय नो मी तुम्हाला त्रास दिला नसता शपथ माझं काय झालंय माझी शेतीची कामं खोळंबली अच्छा माझ्या शेतामध्ये सुरू आहे कापणी अरे आमच्या सुनबाईला गेले दिवस अरे वा गरोदर आहे ती बरं आमच्या सुनबाईला तिची आईला पाठविता आलं असतं तिकडं बरोबर आहे पण तिची आई बाथरूम मध्ये धडपडली म्हणे अरे अरे तिथं पडली आणि पाय असा सुजलाय म्हणे तिचा बरं. मोठा आगडबम झालाय म्हणे होय. अच्छा अच्छा तिचं काय झालं म्हणे म्हणजे आई किंवा आता आपल्याला खरं खोटं माहित नाही नाही त्या अंगाला लावाय साबण असतो ना हा. त्या साबणाच्या अंगावर पाय दिला म्हणे तिने हे ना दिसतं. हा नाही वाढून चढून सांगतात गोष्टी साबणाच्या अंगावर पाय दिला ते पाय बघून साबणाने अंग काढून घेतलं आता पडली पटकन पडली सुचलं म्हणे वाईट झालं ही आलेली बातमी आहे अच्छा. याच्यावर माझा नाही विश्वास वा, उगाच खोटं सांगाल का अगं खोटारडेपणा आहे नाही हो बाळणपणाच्या वेळी कामं असतात आज ती आता नाही येणार ती कामं असल्यामुळं आता नंतर मग ज्यावेळी बाळंत होईल त्यावेळी मग बारशाला फिरशाला तर टंग टुंग मग येतील आता कामं नको वाटेल आता कामाला ही आहे ना मजुरीने आमची नाही हो हा सुनासाठी सुनाच्या प्रेमापाठी लाडापोटी चालली हा. सुनानं काही केलं नाही आमचं आयुष्यभर हा? आता भाऊ आणि आता आम्हाला करावं लागतं आता सुनाचं होय करावं लागतं म्हणजे आता करायला नको का हो? हा? करायला पाहिजे आम्हीच करणार नाही तर कोण करणार आमच्या घरची लक्ष्मी आहे ती लक्ष्मी. हा आणि आता नातवंड झाली ना घेतील खांद्यावरून गावभर हिंडत बसतील मी तो खांद्यावर पिंजावर घेत आणि मला एक सांग जरी खांद्यावर घेऊन फिरायची वेळ आली कुठे येते तुमची ड्युटी सून इथं राहायला येईल ना काय नाही येत ती येत नाही ग इथे नाही येत येत. नाही ती येत ती ती तर येतच नाही ह्यालाही घेऊन गेली तिकडं अच्छा आमच्या ड्युटी चिरंजी तिकडे गेले तिकडं फ्लॅट घेतलाय म्हणे फ्लॅट अरे वा आणि तिकडं असं मऊ गुबगुबी सोफ्यावर असं पडायचं वा वा. मग गावाकडची मातीची जमीन टोचायला लागली यांना हा बरं एका शब्दाने तरी बोलायचं आमच्या या ड्युट्यानी अहो ते की बाबा हे असं ना असं करायचं म्हणून काहीच नाही डायरेक्ट गेले निघून गावाकडे इथं मुलखाची इथं मरणाची जमीन पडलेली आहे
इथं सगळं आडवं पडलेलं आहे, इथं एवढा मोठा वाड आहे, ते सोडून 20,000 रुपयाच्या दमडीसाठी बोंबलत गेले तिकडं जाऊ दे तिकडं. बरं तिला म्हणलं येत जा रे इकडं, 2-4 महिने इकडं राहत जावं. हो हो, गोठ्यात वास येतो म्हणे, शेणाचा वास येतो म्हणे. हा मग गोठ्यामध्ये काय आतराचा वास येत असतो का? तुम्ही आता सगळं ही पद्धत आहे. आणि हे काय मोठ्या राजवाड्यात राहतात का? तिथं खुराड्यातच राहतात ना. हा. एवढा खुराड आहे आणि तिथंच कोपऱ्यात हागत येत. ओ संडास म्हणतात त्याला उगा काय आपलं बाथरूम अगं संडास म्हण नाही तर काय म्हण, एवढ्या खुराड्यात तिथं कोपऱ्यातच आहे ना ते. आता ते शहरात ते एवढं- गावात मोकळं असं हवेत जायचं हे असलं काम असतं का? नाही जमणार, यांना कळणारच नाही कधी. तुम्ही आज आणि ती इथं येणार नाही, कामाचा मुलखाचा कटाळा आहे तिला. नको येऊ दे. हा न तिकडं कसं आहे, मशीन घेऊन टुर करून फिरायचं मध्ये. व्हॅक्युम अंग मोडून खेळायची सवय आहे का यांना? ही काय वय या बाईचं, काय वय? तुम्ही आता हा आज या वयामध्ये एवढा अख्खा वाडा झाडून काढती माझी बायको, आणि सडा सारवण करते. एवढं मोठं अंगण आहे आमचं. आता तुम्ही ना कंबर धरली तिची, हाडून कंबर धरली तिची. बरं वाटेल मला. हा जीव कासावीस होतो हो माझा, शपथ जीव कासावीस होतो माझा. तुम्ही आता रडू नका. जाता मला जाऊ वाटेल का? तुम्ही जावं पटकन उठा. ए तुझ्यासाठी नसतो रडत मी, आणि तुझ्या त्या सुनासाठी नाही रडत मी. हा, आमची ही आहे हा. ना, दिसायला दणगट दिसती, बरोबर. नुसती तोंडानी आहे. तोंडाने काय नाही, मनाने चांगली आहे आणि आमचं ते ती. तिकडचं मुंबईचं. हा तोंडाने काय नाही, मनाने पण काय नाही. नाही हो, नाही ह्याच नाही उगा नुसतं वाईटच दिसतं सगळ्यांमध्ये. एवढी वाईट नाही हो. ते काय आता नवीन पिढीची आहे ना, 4 गोष्टी जास्त सुचतात म्हणून पटदिशी बोलून होऊ टाकते. शकतं असं. ह्यांचं आपल्याला लय मानापणाचं. मी काय एवढं मानावं घेत नाही त्यांचं. बर आता मागच्या वेळी आली होती गावाकडे, तर माणसांना कसं फुरफुर करून चाय प्यायची सवय असती गावातले तर ते, ती हा. म्हंटल तर फुरफुर नका करू. तर काय एवढं मानावं घ्यायचं असतोय? तिला ना- काढलं भांडण सुने बरोबर. कशाला लय सारवा करते, काय लय सारवा नाही? लय तिच्या गोष्टी पोटात ठेवती. मला सगळं माहिती आहे हिचं. छोट्या छोट्या गोष्टी कुठे हा तुम्हाला सांगतो, मला बोलले ना काही, मला काय वाटत नाही त्याचं. आपल्याला अजिबात वाटत नाही काय. हिचा अपमान केला आणि मला नाही जमत. हा लक्ष्मी आहे ना ती घरातली. आणि तू कोण आहे? अगं तू तर मूळ लक्ष्मी आहे, गृहलक्ष्मी आहे तू. मी आहे पण तुला बोललेलं मी घेईन का कापून? तुम्ही ना आरडावर. मी कसं कापून घेईन? हा मग अरे तुम्ही मला सांगा, तुम्ही कापून घेताल का? नाही, पण मी त्या सुनेला पण ओळखत नाही आणि मला खरंच काही माहित नाहीये. अहो तुम्हाला माहित असण्याचा काय प्रश्न आहे? हा सगळ्यांचे प्रॉब्लेम एकच असतात ना. तुमचं लग्न झालं ना, त्यांना हा मग लग्न झालं तर लेकरही झाले असतील. 6 महिन्याचा मुलगा झालंय ना, मग त्याचं काही थोड्या दिवसांनी लग्न होईल का नाही? होईल का नाही? बारक आहे. मग थोड्या दिवसांनी त्याची बायको येईल का नाही? येईल. तुमची सून येईल की नाही? हो. ती तुम्हाला बोलाल का नाही बसा बसा? हळू बोला आणि ते त्यांचं- चालेल का तुम्हाला? ते चालतं का? अहो नवरा बायको म्हणजे कसं असं जोडीचं काम असतं, असं सांभाळून घ्यावं लागतं एकमेकांना. हे ती- बायको आपले सगळे दुखणं खुपणं करती, आपले औषधं सगळे बघी, पथ्य पाणी सगळी बघती. बायको करती, ही करते का? हळू नाही. आजारी जर पडलं तर आईसारखी सेवा करते बायको. बायको करते, ही करते का? आणि ही कालची आलेली पोरगी येऊन फडफड बोलणार आम्हाला? हा, नाही बोल. जमतं का असं? मला नाही चाललं, तुम्हाला चालतं का? मला नाही चालणार. माझ्या बायकोला बोललेलं हा तुम्ही सांगून आता ठेवतो ना- मी. लय कष्ट केलेत तुम्ही माझ्या बायको, लय कष्ट केलेत. माझ्या बायकोला कोणी बोलायचं नाही. तुम्ही आता मला नाही, मला बोललेलं चालतच नाही हिला. हा कोण नाही बोलत आहे मला उगाच आता. मला तर वाटतंय मी जर गेलो एका दिवशी हा कसं होईल हिचं? तुम्ही आता मी बरी जाऊ देईन तुम्हाला. माझ्या आधी काय जायचं ना, आधी सांगून ठेवते. तुम्ही उतरा पट्टीची. ऐ, काय बोलली की तू? हे असलं बोलायचं ना, माझ्या आधी जायचं काम करायला सांगून ठेवतो. एक बोलायचंच नाव असला. नाही बोलत. माझ्या आधी जाते तुम्ही म्हणा. उतरा ना. नाही हे, खरं सांग का मनातलं, ही गेली ना, माझं काय होईल हाच प्रश्न पडलाय बा. भोंगा वाजला. उतरा, गाडी सुटेल तुम्हाला. उतर. वाव, भोंगा वाजला. उतरा गाडी सुटेल. वाजला भोंगा वाजला. हे का हा बीपीच्या गोळ्या घे. द्या, घेतल्या. येऊ का? कसाऱ्याला उतरवीन, दाटण पण खायला सांगेन. नका काळजी उतर. करू. खाली पायरी बघा. नीट उतरा. पाय दुखल.
हळू हळू पायरी आजोबा, बघून उतरा. हळू 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 हो हळू हा, हळू हे चॉकलेट घे ना. तुला जर मळमळ झाली ना हा, घेते. हा हिला हे. आजोबा. तू एक खा ह्यांना त्यांना एक दे. देते दिला बघा आता घेऊन ठेव आणि हे पाय हा, हे पाय हा सगळं गाडी सुरू झाली गाडी हो सुरू झाली. हळू. हे ऐक ना हा. सुनबाई काय बोलली नाही आजोबा. बोलत मला काही तशाला तसे निघून ये तुम्ही खाली बघा नाही बघितलं खाली बघा तुम्ही काय चुकल हो. तुमचं आजोबा हळू वाट बघतो ना दादा, दादा. वाट बघतो काय केलं का करू, हो? खाली बघा पाय चुकल. माणूस मनाचं लय हळू आहे कामाला लागलं की खाणं पिणं सगळं विसरून जातं कसं व्हायचं या माणसाचं हॅलो हा काही नाही झालं ग ट्रेन सुटली म्हणून फोन केला हा आठवण आली ना तुझी रडायचं थांबला का तो मग जेव आता आणि झोप शांत बाय करतो फोन पोचल्यावर क्या बात है या आजी आजोबांना बघून मला माझ्या आजी आजोबांची आठवण आली डिक्टो सुपर परफॉर्मन्स अतिशय गोड प्रसादा मला मिठी मारायची आहे. गपकन नाही पण मला मिठी मारायची आहे. मला असं वाटतं सचिन मोटे आणि अमोल पाटील दोघांसाठी प्रचंड टाळ्या व्हायला पाहिजे. किती गोड संकल्पना आणि किती कमालीचं गोड लिखाण होतं. काय परफॉर्मन्स होता तिघांचा लाजवाब. सर तुम्ही वारंवार या प्लीज. काय तुमची एनर्जी काय तुमचे शब्दोच्चार काय तुमचं क्षणार्धात फिलिंग्स बदलणं आणि तो चढ उतार भावनांचा अफलातून म्हणजे कॅरेक्टर उभं करणं म्हणजे काय हे तुमच्या आजच्या परफॉर्मन्समधनं आम्ही शिकलो सर. धन्यवाद खूप खूप. एक अत्यंत उत्तम जोडपं तुम्ही सादर केलं आणि त्याच्या थ्रू जो मेसेज पोचवायचा होता तो ओमकार तू किती सटली पोचवलास. क्या बात. लाजवाब. वन ऑफ द मोस्ट मेमोरेबल परफॉर्मन्स आय हॅव एव्हर सीन ऑन दिस स्टेज. थँक्यू. वा वा तुमच्या तिघांचे मनपूर्वक आभार मानायला पाहिजे उभं राहून. सई ह्या परफॉर्मन्स मुळे जी एनर्जी तयार झाली आहे ती शोषून घ्यायला मला पुढे जायचं. ब्रिलियंट परफॉर्मन्स आणि खूप काळापर्यंत हा परफॉर्मन्स लक्षात राहील. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. क्या बात सर तुम्हाला काय मला रिफ्रेश होण्यासाठी या मंचावर येतोय मी. मला ही सगळी पोरं मला शिवाजी महाराजांनी जशी मावळे आणलेत पकडून तसे पोरं आणल्यासारखे वाटतात मला. क्या बात आहे वेगवेगळ्या ठिकाणची एक एक पोरं उचलून आणली आहेत. प्रत्येकाचा फ्लेवर वेगळा आहे प्रत्येकाचा सुगंध वेगळा आहे. समोर जज जे बसवलेले आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात एक विशिष्ट उंची गाठली आहे. त्यांना त्या क्षेत्राचं ग्लॅमरही माहिती आहे आणि ग्रामरही माहिती आहे. आहा वा वा आणि नॉर्मली निवेदिका दृका असते ठेवलेली ही दृका आणि श्राव्य आहे त्यामुळे हे फार अवघड असतं. सगळ्याच अर्थाने हा रंगमंच परिपूर्ण. मी मागच्या वेळी सचिन आणि मोठ्यांचा उल्लेख केला नव्हता. आय एम हायली ओब्लाइज या सगळ्या मंचातर्फे तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. हाऊ स्वीट इज दॅट हाऊ स्वीट थँक्यू सो मच सर धन्यवाद धन्यवाद
मंडळी, नवरा घरकामात मदत करत नसताना बायकोच्या हाकेला धावून आलाय नवऱ्याचा मित्र. चला तर बघूया तो कशी हलवतोय घरातली सूत्र, जे आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले हास्यरथी महारथी. छान झालाय ना फराळ. मस्त मला माहिती चांगलंच झालं हा. हे घे चकली घ्या. मस्त कमाल झाला काय क्या- पाणी पिताय? मैं पाणी तिखट आहे का? हम्म. अच्छा, हा हे घ्या चकली हा. खा ना. कसं लहान मुलांसारखं खाल्लाय फराळ, लागलंय सगळं. हे घ्या, हा बदल मी का खा ना चकली. अरे, कमाल, कमाल. प्लीज प्लीज प्लीज. का कशी झाली चकली? कमाल चुकली बनवलीस. अहो चकली आहे ती, चुकली काय? ऍक्च्युली ती चुकलीच आहे. काय नाही नाही मी गंमत केली. कमाल, मस्त मस्त झालं, मस्त. हा हा लाडू हा. लाडू घ्या. लाडू तर एक नंबर. क्या बात. खाल्लं कुठे आहे? खाऊन तर बघ. नमा ऐक, काय माझी एक इच्छा आहे. काय? म्हणजे बघ, आपण सुशिक्षित नागरिक म्हणून भारताच्या लष्कराचं काही देणं लागतो की नाही. म्हणजे काय? तर माझी अशी इच्छा आहे, काय तू बनवलेले लाडू यावेळी आपण लष्कराला पाठवूया. खरंच? Done. किती गोड. आणि त्यांना सांगूया, हा. भराय लाडू तोफांमध्ये आणि उडवून टाका शत्रू राष्ट्र, मिटवून टाका राष्ट्र. आय एम सॉरी. नाही बघ, चांगले आलेत. गप- नाही, आता असू दे. आता उगाच अगं सांग. खरंच चांगले झाले. माहितीये मला. मी गंमत असू केली. दे. चांगलं मला माहितीये लाडू चांगले थोडे. आलेत. काय बघ, शेंगदाणे तर मस्त आले. नाही, असू दे, असू दे. शेंगदाणे मस्त आहे त्याच्यातले. कमाल. ते विकतच आणलेत. मस्त आहेत काय. छान झालं. ठीक आहे, मला माहितीये लाडू किंचित कडक झालेत. ठीक. किंचित लाडू पण हसतोय बघ. किती बोलताय हो बायकोला? आय एम सॉरी. नाही ठीक आहे. आय एम सॉरी. नाही माझ्या हाताला फार चव नाही, तुमच्या बायकोच्या हाताला चव. एवढं काय बोलून दाखवायचं? बरोबर आहे. असो. ऐक ऐक हा? कंबर हो. हम्म. तुम्हाला म्हणलं होतं ना काल रात्री मला बाम सोडून द्या, विसरलात ना? हम्म. ऐक आता ते ऑफिसचं प्रेझेंटेशन चालू होतं ना, त्यात विसरलो. आज रात्री नक्की. कधी नसतं तुमच्या ऑफिसचं प्रेझेंटेशन? हॅलो. हॅपी दिवाळी. Happy दिवाळी, अरे भाऊजी. हॅपी चप्पल चप्पल. भाऊजी हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी मित्रा. हॅपी पशा, अरे हॅपी दिवाळी. पशा यार, हॅपी दिवाळी पशा यार. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. भाऊजी हॅपी दिवाळी. अरे नाही नाही wait, वहिनी. काय म्हणताय? मस्त भाऊजी. किती दिवसांनी आला तो भाऊ. हो बस बस बस. येत जाऊ अदनं मधनं. नाही काय गडबड सगळी दिवाळीची. खरंय खरंय. चेतू कुठे? हा? चेतू नाही आली? हा, चेतू. चेतू वहिनी का नाही आल्या? चेतू माझी. काय रिॲक्शन आहे द्या? नाही अरे नाही काय झालं हसताय का? अहो काय झालं, मला चेतूचा जस्ट चेहरा आठवला. चेतू इथे येणार होती ऍक्च्युली. मग का नाही आली? हा काय झालं, मी चेतू घरी बसली होती. हा. तर चेतूला मी म्हटलं की तू येतेस का नमा वहिनीकडे. तर ती म्हणाली, नको तुम्ही एकटेच जा. हा. म्हटलं काय झालं, चल ना. नाही तुम्ही एकटेच जा. म्हटलं चेतू काय लपवतेस तू. ती म्हणाले नाही काहीच नाहीये. सम्या ऍक्च्युली एखाद्या सम्या म्हणते मला ती. आई गं. तर ती म्हणाली नाही अरे काहीच नाहीये सम्या, मी काही लपवत नाहीये. म्हटलं हे बघ चेतू, सूर्याने स्वतःची किरणे आणि तू तुझं अंतरंग माझ्यापासून लपवायचं नाही. मी सांगितलं. तर बहिणी मी चेतूला सांगितलं काय झालं, तर ती एवढंच म्हणाली की माझ्या कंबर बाबा दुखते माझी, फराळ वगैरे एकटी काम करते हो नव्हती. बापरे कम. मी म्हटलं हातातलं काम टाक, हे कर, टाकून दे हातातलं काम. तू बाजूला हो, बस तिकडे. वहिनी मी तिच्या कमरेला बाम सोडून दिला. मी खरं सांगतो. हॅपी दिवाळी समय. हॅपी हो, दिवाळी. happy Yes. दिवाळी, हो. हॅपी दिवाळी. सुखी हो. पण मी खरंच सांगतो, मी तिच्या कमरेला बाम सोडून दिला आणि खरं सांगू तिचे डोळे डुगडुगले होते. चेतवणीचे डोळे म्हणजे काय रिक्षा आहे? डुगडुगाले डबडबतात ना डोळे. हा, तेच. डबडब. सांगतायत हो, ते हो, काहीतरी चला यार. सांगतायत. हो बाबा सांगतायत. सुखी हो. चल अरे मी त्याला तेच सांगितलं की अरे वय काय झालं तुला चेतू, तुझे काय झालं काय. आता बरं वाटतंय का. तिला बरं वाटत होतं. ती मला काय सांगितलं माहितीये, वेगळ्या पद्धतीने सांगितलंय. सम्या, ऐक. जस्ट कीप इट ऑफ इट. जस्ट ती मला काय म्हणाली माहितीये, किटे अंधाराचे जाळे झाले मोहने आगाशे. हे आरती बाहेर उगा. मोहन आकाश काकांचं नाव काय आहे? Sorry. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. मोकळे आकाश. समज चल. मी म्हटलंय. हरकत नाही. हो हो मॅडम. भाऊजी
तुम्ही चेतूला म्हणजे कमरेला बाम चोळून दिला. मी रोज तेच करतो. चेतूच्या कमरेला मी रोज बाम चोळून देतो. कंबर दुखत नसलं तरी चोळतोस. उगाच काय टेपा लावतोय टेपा. चल उगाच आपलं काय पण. तुझ्या ह्या विनोदाच्या आईचं घर न उन्हात बांधलं पाहिजे. सम्या ऐक. मला रिॲक्टच प्लीज कोणी होऊ नका ह्याच्यात नका नाही व्हायचं ऐक आम्हाला. ना. रिॲक्टच व्हायचं नाही. वहिनी मी एक मिनिट जस्ट कीप इट ऑफ. जस्ट टॉकिंग टू वहिनी. जस्ट कीप इट ऑफ. मी जेव्हा असं करतो ना मग मी काही उपकार नाही करत नाही, चेतूवर. नाही, बरोबर आहे. अरे ती कोण आहे? ती लक्ष्मी आहे माझ्या घरची. खरंय. हरकत नाही. चला मस्त. हॅपी दिवाळी. हॅपी. येस येस येस. बसा मी सरबत घेऊन येतो. हो. बसा. वहिनी काय झालं? हा काय झालंय काय? अरे काय नाही झालं यार. बस ना चल सरबत आणतो. जस्ट केवढा फिट. नेवर टच हे बघ जंटलमॅन. ऑस्ट्रेलियाचं इंग्लिश इथे नको. ऐक माझं. तिकडे जा. नेवर टच अ जंटलमॅन. प्लीज गो दे. भाऊजी मी काय झालं वहिनी? काय झालंय? बसा इकडे बसा. तुम्ही काय झालंय? काही नाही, मी त्यांना इतकंच म्हणाले की गेले 3 दिवस झाले माझी कंबर दुखते तर माझ्या कमरेला तुम्ही बाम पण नाही चोळून दिलात असं म्हणाले. विसरले ते. सोडा ना, जाऊ दे. ठीक आहे. एवढंच मनात एवढंच आहे ते. काही नाहीये. एवढंच, बाकी काय नाही भाऊजी. बसून असं जा. मी वहिनी इकडेच बसा. सरबत आणते. इथेच बसा. सम्या ऐक ना यार. ओ माय गॉड. वहिनीने काय मागितलं तुझ्याकडे? भाऊजी काय वहिनीने तुझ्याकडे काय मागितलं? जोरात बोले. जोरात बोल. ऐकायला येत नाही. जोरात बोल. ऐका हे इथे दाखवू नको. जोरात ऐकायला ऍटिट्यूड दाखवू नकोस मला. अहो, तुम्ही चल मारताय निघ. तुम्ही. काय पण मारत करताय? नाही येत उगाच इथे येऊन टेंगूळ काहीतरी आणत नाही ऍटिट्यूड. इकडे. टेंगूळ आणत नाही ओरिजिनल आहे. टेंगुळ नाही ओरिजिनल. असं एवढ्या मारून काय नाही होत मला वहिनी. आणि तुमच्यासाठी मी काही करायला तयार आहे. वहिनी तिकडे बसा. सम्या ऐक ना. काही वहिनींनी तुझ्याकडे काय मागितलं होतं? अहो सोडा ना. काही नाही. डिड यू हिअर द क्वेश्चन मिस्टर प्रशांत? डिड यू हिअर द ऐक क्वेश्चन? ना हे वहिनींनी काय मागितलं होतं? आन्सर माय क्वेश्चन राईट नाव. नमा मला बोलली की माझ्या कमरेला बाम लावून द्या. दिलास? कमरेला बाम लावू दिलास? मी आज रात्री दिला हो का नाही? एक 3च आहे 2च आहेत तुझ्याकडे उत्तर. हो का नाही? दिलास? समय हे हो. का करतो? भाऊजी हो का? भाऊजी हे कुणाशी नको. बोलताय तुम्ही? अहो हे त्यांना नाही फरक पडत. त्यांना नाही कौतुक त्यांच्या बायकोचं. तुम्हाला आहे. ठीक आहे ना, सोडा ना. ऐक ना हे नको करू सम्या. माझी काय झालं रे? काय काय माऊलीच्या डोळ्यात अश्रू आले रे. सम्या भाऊजी काय नाही हो, गेले 4 दिवस झाले मी किचन मध्ये राबते. या माणसाला काळजी नाही हो माझी. अरे मी तुम्हाला सांगते, पहाटे 4 वाजता उठून 60 लाडू वळले, पण या माणसाने एकदाही मला मदत केली नाही. विचारायला आला नाही की का गं तुला थोडीशी मदत करू का? मी हा माणूस नाही विचारायला. नमा असं नाही आपलं झालं. नराधमा जगतोयस का तू? तू वहिनींना लाडू वळायला मदत का नाही केलीस? वहिनींना लाडू वळायला मदत का नाही केलीस? असे लाडू कोण वळत नाही. माझं ऐक ऐक ना, लाडू का नाही वळलेस? भाऊजी काय विचारताय? अहो हा लाडू जागचा वळत नाही, ते काय लाडू वळणार आहे? काय बोलतेस तू? सोडा ना हो. कुठे वहिनी तुम्हाला त्याच्या- माहितीये मी 4 दिवस रजा घेतली आणि माझ्या तेजूला मदत केली. चेतू आहे. चेतू बायकोचं नाव चेतू आहे. नाही, मुळात भाऊजी माझं काय म्हणणं आहे, असू दे. तुम्ही तुमच्या बायकोची हेल्प करता, तिच्यासाठी खूप काही करता, राबता, पण तुम्ही तुमच्या बायकोने बनवलेल्या फराळाला, तिने बनवलेल्या चकलीला चुकली नाही म्हणत. एक मिनिट तू चुकली म्हणालास? अरे मी असं ते मला तू का बोललास हे? अरे तुझी तुला लाज नाही वाटली का? भाऊ, सोडा ना. तू मला सांग, वहिनीने बनवलेल्या चकलीला तू फुकली का म्हणाला? चुकली नाही, मी चुकली बोललो. का बोललास ते तू? एक मिनिट मला सांगा भाऊजी, एक मिनिट मला सांगा, ती तुम्ही चकली मला तुझ्याशी बोलायचं नाही. आज मैत्री तुटली तरी चालेल. तुम्ही चकली खाऊन बघा, तुम्हालाच कळेल. हा, अरे लाज कसं वाटली पाहिजे रे तुला. वाटतं लाज. खा इतकी वाईट सुग्रण नाही बायको झाली आहे. सुग्रण बायको. लाज वाटली पाहिजे तुझी. खा चकली खा. खाऊन बघा तुम्ही, तुम्हाला इतकं वाईट नाही बनत. लाज वाटली पाहिजे तुला रे. हा ना भाऊजी. वाईट वागलायस तू पशा. घ्या ना अजून. घे ना घे घे अजून घे. हे पशा जबरदस्त नाही मला. बरं हे नको. लाडू घे. नाही लाडू नको. आपण लाडू बघ. खा ना. हे बघ मी खाणार आहे हा पण मी माझ्या चेतू शिवाय फराळाला हात लावणार नाही. मी जे काही खाईन ते माझ्या चेतू बरोबर. प्रत्येक गोष्ट मी तिच्या बरोबर शेअर करतो. मला सवय आहे. किती गोड हे भाऊ. मी नंतर मला द्या अख्खं ताट द्या, मी घेऊन जाईन ते. आताच तुम्ही जा खरंच ते ताट. छान आहात भाऊजी. मला ना कधी कधी चेतूचा हेवाच वाटतो. वहिनी हेवा काय माझं काम आहे? ती माझ्या घरची लक्ष्मी आहे.
भाऊजी रडू नका. समय हे नको करू यार. भाऊजी अहो, असं नका, असं औषध का करताय तुम्ही भाऊजी? औषध चालू नका भाऊजी. भाऊजी हे घ्या, उठा. अहो त्यांना उठवा ना, त्यांना त्रास होतोय. भाऊजी समय ऐक ना, समय भाऊजी. ऐक ना. ऐक ना, समय. अहो, काय करताय? वहिनी ते खूप बोलताय. करते हो, खूप करते हो माझ्यासाठी ती. समय ऐक. भाऊजी सॉरी असं वेड्यासारखं वागून कसं सॉरी चालेल? आय लॉस्ट माय कंट्रोल. माझं खूप प्रेम आहे तिच्यावर. मला कळतंय. तुम्हाला माहिती का, यावेळेला मी यावर्षी एकट्याने फराळ बनवला. मी तिला सांगितलं नाही, खूप करतेस ग तू, बस तिकडे. मी एकट्याने फराळ बनवला वहिनी. एक मिनिट. तिच्या एवढा चांगला नाही झाला, तिच्या गायडन्स खाली बनवला पण मी स्वतःच्या हाताने बनवलंय. खरंच सांगतो मी बहिणी, भाऊजी किती गोड. एक मिनिट. तू फराळ बनवलाय. मी स्वतःच्या हाताने फराळ बनवलाय. तुला फराळ बनवायला येतो? सगळं येतो. चिवड्याची रेसिपी सांग. काय विचारता, हा काय प्रश्न? चिवड्याची रेसिपी सांग. अहो, सोपा असतो चिवडा. काय चिवड्याची रेसिपी सांग. चल चिवड्याची रेसिपी सांग. मला तर चकली पण बनवता येते. ती गेली खड्ड्यात. तुला फराळ सगळं येतो ना. चिवड्याची रेसिपी सांग. अहो नाही नमा, हा सगळं खोटं फसवतो. ऐक माझं, ह्याला काही येत नाहीये. हा नुसता येऊन इथे टेपा मारतो. मुळात त्यांना काहीतरी येतं, ते त्यांच्या बायकोला मदत करतात, हा. त्यासाठी एवढं करतात. तुम्ही काय करता हो एवढं? तुम्ही त्यांना बोलता. नमा ऐक. मला ऐकायचं नाही आता तुमचं. अगं, आपलं दिवाळी सण काय आहे. दिवाळी? अहो तुम्हाला सांगते, साधी साफसफाई, हे बघा वर पंखा बघा किती जळमटा झाली आहेत. साधी शी साफसफाई. शी पशा शी पशाशी शी लाज वाटली. हे काय आहे? पशाशी लाज वाटली रे, लाज वाटली तुझी मला या क्षणाला. भाऊजी तुम्ही शांत व्हा. माझं म्हणणं एवढंच आहे की बरं, यांनी साफसफाईसाठी मदत केली पाहिजे की नाही? हो, मला मदत केली पाहिजे मला. काहीच करत नाही. नमा, बस मी- एक- बस एक- नमा, ऐक ना, शांतपणे मी- बस. कंटाळले मी या माणसाच्या वागणूक. तू आधी रडू नका बहिणी, हे तुझ्यामुळे झालं रे. लाज वाटली पाहिजे. अरे, ऐक ना. रडू नका बहिणी. नमा बहिणी खूप झालं. असं काय ऐकू नको नमा. तुम्हाला तुमच्याशी नाही बोलायचं, तर तुम्ही प्लीज लांब व्हा माझ्या. तिकडे बस. हात उठेल. तिकडे बस. हे बघ सम्या, वहिनी उठा. ना छान चाललंय. वहिनी उठा. नाही भाऊजी. वहिनी उठा. ठंग ड टंग टंग तक्र ढंग टंग टंग ड टंग टंग तक्र ढंग टंग. उठा वहिनी. उठा वहिनी. टंग टंग ड टंग टंग. तुमच्यातली वाघीण जागी करा. तुमच्यातली वाघीण जागी करा. तुमच्यातली मर्यादी बघ बाहेर घडलं सगळं. उठा उठा वहिनी उठा. तुमच्यातली वाघीण बाहेर येऊ द्या. खूप सण केलं तुम्ही आयुष्यात, खूप सण केलं. सम्या ऐक ना. हीच वेळ आहे या लांडग्याचा नायनाट करायची. लांडग्याचा नायनाट तुम्ही आजच्या दिवस मारा त्याला. मारा त्याला. नायनाट करून टाका. मी सांगतोय ते करा. नमा ऐक ना. असं करायचं संजय नार्वेकर स्टाईल. करा. लांबो करा. बबलून तिकीचून यस कम ऑन ये मेरी जर्नी है. दंगडंग पकडून बंगुळीत बंगुळीत टाकून धंडाक धडाक रंगाक चक्कांग. ए आता झाडू घ्यायला लावा त्याला. ए आपण झाडू घे रे. नमा ऐक तू त्याच्या. आता झाडू घे. बोलायला सांगा त्याच्यावर. ए, वहिनी मी करतो ना. तेच तेच होते, मोनोटोनस होते. वेगळं करा जरा वहिनी. मी करतो. मी ओय कम ऑन. होते साफ करते. वहिनी होऊ दे. करतो. वहिनी होऊ दे. धिंग धी धिंग धिंग ताक 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 धिंग 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 ताक 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 माकडा. धिंग धी धिंग इथे बसलायस तू? ताक ताक धिंग धी धिंग धिंग घरी माझे आई बाबा जेवायला आलेत. धिंग धी धिंग. त्यांना जेवायला वाढायचं होतं, शिकरण करायची होती. मी तुला सांगितलं बाहेरून केळी घेऊन ये, तर तू इथे आलास. या पटकन. धिंग 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 ताक ताक धिंग 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 चेतू, दुधात काय चुरू मी? ऐक ना चेतू. काय चुरू दुधात? अगं ते तुझ्यासाठी फराळ बनवतात, तुझ्यासाठी इतकं करतात आणि काय करतो? तुला मदत करतात ना फराळ बनवायला. काय सांगितलंस तू? मला मदत करतोस? काय केलं? अरे आहे ती कामं वाढवून ठेवतोस तू, बोल ना. वहिनी. शांत हो, शांत हो. हो. हा मला टिचकी मारा. बोलत नाही टिचकी मारा. हे बोल. बोल. अहो, काय?
अक्षय तू काय करतेस? दिवाळीच्या आदल्या दिवशी हा दारू पिऊन आला होता. उरलेली दारू बाटलीतून घरी घेऊन आला. काय बोलू मी याला सांगा? याच्या मागे मागे घरात गेले ना, घाईघाईने आत गेला आणि दारूची बाटली चिवड्याच्या डब्यात लपवली. आणि दारूच्या बाटलीच्या झाकणाने डबा लावतोय. काय करू मी? सगळा चिवडा ओला. ए, बोल ना. तू घरी चल. सी शम्या सी सी समेश सुका नको काढू रे. भाऊजींचा सुका नाही काढायचा. अक्षय तू घरी चल. अक्षय, तू ऐक ना. चल घरी चल. तुला अशी शिकवण्यासारखी कुस करते ना. घरी चल. भाऊजी हा पडत आला ना, हा घरात घेऊ नका, याला लात मारून हाकलून द्या. परत कशाला तिकडे बघ रे आताच मार चल. क्या बात आहे. किती वेळे चाळे गेले, किती म्हणजे क्या बात. मस्त. प्रसाद दा. अफलातून म्हणजे त्या लाडू आणि चकली इतकीच कडक ही सिरीज आहे, पण तरी सुद्धा ती वारंवार चावून चावून खावीशी वाटते. अशी म्हणजे त्याच्यात काहीतरी गंमत आहे या सिरीजमध्ये. आणि अत्यंत साधा सरळ परफॉर्मन्स असतो तुमच्या चौघांचाही, पण तो फार असा सतत बघावासा वाटतो, सतत हवावासा वाटतो. कारण तुम्ही ते फार रिअलिस्टिक पद्धतीने खुलवता ना. मग क्या बात आहे. काही काही रिॲक्शन्स वंडरफुल होत्या. पशा फार मजा आली. सम्या, चेतना ॲज युजल फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. मंडळी, डॉक्टर कन्फ्यूज असले की पेशंटचा फ्यूज उडाल्याशिवाय राहत नाही. आज अशाच एका फ्यूज उडालेल्या आणि ऑपरेशनच्या कैचीत सापडलेल्या माणसाची गोष्ट आपल्याला दाखवणार आहेत आपले हास्य चिकित्सक. मी जिवंत आहे. आय एम सॉरी. नमस्कार मंडळी. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की हा माणूस ऑपरेशन थिएटरच्या बेडवर बसून आमच्याशी डायलॉग बाजी कशी काय करतोय. की माझी कमाल नाही, ही टेक्नॉलॉजीची कमाल आहे. हा, की या टेक्नॉलॉजीची कमाल आहे. अहो हे डॉक्टरांनी मला ते अल्सेनेशिशी एनेस्थेशिया असतं ते. एनेस्थेशिया, त्याला एनेस्थेशिया बोलतात. आणि तुम्ही प्लीज शांत पडून राहा. इथे ऑपरेशन प्लीज. कीप मम. ते औषध दिले त्याच्यामुळे मला आता काही त्रास होत नाही मॅडम. कीप मम. सो येस डॉक्टर तनय अँड डॉक्टर नील. हा नील झाल्यासारखी रिॲक्ट होऊ नका. तुमचंच नाव नील. सो डॉक्टर तनय अँड नील, येस डॉक्टर मधू. आपण यांना एनेस्थेशिया दिलाय, पण यांच्यावर त्याचा काहीच असर होत नाही कारण हे बोलतात. नाही नाही तसं नाहीये. खरं तर आपण यांना लोकल अनेस्थेशिया दिलेला आहे. डॉक्टर तनय आणि डॉक्टर मधू, आपण त्यांना टोटल अनेस्थेशिया दिला पाहिजे होता का? नाही 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 टोटल अनेस्थेशिया नाही देऊ शकत. जर आपण त्यांना टोटल अनेस्थेशिया दिला आणि ऑपरेशन करत असतानाच जर पेशंट दगावला तर आपल्याला कसं कळेल. लोकल अनेस्थेशियामध्ये तो आ ऊ करत राहील आणि आपल्याला कळेल की पेशंट जिवंत आहे. हे बघा, लक्षात घ्या, आपल्या तिघांचंही हे पहिलं ऑपरेशन आहे. या ऑपरेशन मध्ये जर पेशंट स्वतः तोंडाने सांगू शकला मी जिवंत आहे तर आपल्याला कळेल तो जिवंत आहे, नाही तर तो मेल्यावर कसं कळेल. लोकलच ठीक आहे. हा टोटल नका देऊ. येस येस. त्याचं काय म्हणजे मी इथं दुखतंय असं सांगेन तुम्हाला मी. येस. कशाला ओरडताय? तेव्हा ऑपरेशन चालू आहे ना इथे. तुम्ही प्लीज ओरडू नका. तुम्ही शांत बसा प्लीज. कीप मम प्लीज. डॉक्टर नील, प्लीज पास मी द सीझर अँड कटर. येस दिस हे पण द्या. डॉक्टर थँक्यू. ओ माय गॉड. काय रे, कटरला धार नाहीये? नाही आहे, धार आहे, धार आहे. हो माय गॉड. व्हॉट हॅपन? नाही नथिंग डॉक्टर मधू नथिंग. व्हॉट हॅपन? काय झालं डॉक्टर? एव्हरीथिंग इज फाईन, एव्हरीथिंग इज फाईन. हळूच. डॉक्टर नील. हा ओके. नाही ठेवू नका. तुम्ही करा. हा तुम्ही करा. तुम्ही करा. मी ऍक्च्युली तुम्हीच केलं पाहिजे. तुम्ही करायला पाहिजे. येस. शांत. तुमचा हात इतका का थरथरतोय डॉक्टर नील. प्रेशर. कट करा. Yes. Come on. Yes.
कॉंग्रॅच्युलेशन. येस, गुड. डॉक्टर काय केलंय डॉक्टर? पोट पोट कापलं. कट केलं तुमचं. काय तुम्ही पोट कट केलं? अगदी कांदा कट केल्यासारखं वाटलं. शांत व्हा. मला कटर द्या. आणि कैची सुद्धा द्या. यातली कुठली आर्टरी कट करायची? इथे खूप आर्टरी आहेत. काय कट करायचं? आर्टरी म्हणजे रक्तवाहिनी धमनी. म्हणजे काय ना की तुमच्या ज्या आर्टरीज आहेत ना त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस आहेत ते आपल्याला कट करावे लागतील आणि ब्लॉकेजेस ओपन करावे लागतील. येस. एक काम करा. मला यांचा MRI रिपोर्ट द्या कोणीतरी Yes, प्लीज. yes. आहे इकडे. एक मिनिट. मला एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय ते कळू द्या. येस डॉक्टर. हे धरा. थँक्यू. MRI एक्सरे नाही येतो. येस. MRI. हो, What happened? पोटाचं ऑपरेशन आणि मेंदूचा MRI आहे. ओके, नो प्रॉब्लेम. ठेवा. इकडे द्या. No. आपल्याला आर्टरी तर कट करावी लागेल नाही का? हो. एक बोट पकडा. हे ही आर्टरी कट करावी लागेल. No, काय बोटल तुम्ही ठेवताय? नाही एक मिनिट सर तुम्ही काय करता? नाही, ती आर्टरी कट करावी लागेल. नाही सर ही आर्टरी कट केली तर इट इज डायरेक्ट कनेक्टेड टू हार्ट आणि जर ती आर्टरी कट केली तर त्यांचा तर जीव जाऊ शकतो. मग नका कट करू. हे बघा, तुम्ही बोलताय नका कट करू, पण आता पोट उघडलंय तर काहीतरी कट करावं लागेल. एक्झॅक्टली. एक काम करूया. आपण त्यांच्यावर सोपवूया. आरसा आहे आपल्याकडे. आरसा Yes, yes, प्लीज आरसा. गिव्ह मी द मिरर. या, ऑपरेशन थिएटरमध्ये आरसा. चेक करा. एक मिनिट. हा, तुम्ही सांगा. दिसते तुम्हाला? त्यांना जरा सरळ करा. हे बघा. त्यांना त्यांच्या आतड्या दिसू द्या. हा, हे बघा, ही जी आर्टरी आहे ही तुमच्या हृदयाजवळ जाते. Exactly. ही तुमच्या फुफ्फुसाजवळ जाते. Exactly. आणि ही किडनी जवळ. Correct. चॉईस इज युअर्स. कुठली कट करू? सांगा काय कट करायचं? आर मी काय केस का पाहिलोय? मला विचारताय कुठला कट मारू? देवानंद कट मारू का Right. गजनी कट मारू? तुम्ही डॉक्टर आहे ना हो? आहे डॉक्टर. ते नुसतं टेटिस्कोप अडकवलंय. मला तुमच्या गॅरंटी नाही. त्या मोठ्या डॉक्टरला बोलवा तुम्ही. हे बघा दादा, ऐका. आम्हाला हे ऑपरेशन करून आमच्या सिनियर मॅडमना सरप्राईज द्यायचंय. येस. हा, येस. म्हणजे मग मोठ्या डॉक्टरला माहिती नाही. त्यांना माहित असतं त्यांनी अलाउच केलं नसतं. मग सरप्राईज कुठलं राहिलं असतं? तुम्ही डोळे मिटा. केली मी बघतो. एक मिनिट थांबा. येस सर प्लीज. ओ आर आता काही जादू बोलली होतं माझं ऑपरेशन करायला. आम्ही विचार नाही, आम्ही विचार करतो. आम्ही डिस्कस करू. करा काहीतरी बाबा, लवकर बाज दुखायला लागलेले. येस. मला कळतं. डॉक्टर! मी करतो. मोठ्या डॉक्टर. थांबा एक मिनिट. हे बघा मिस्टर पेशंट ऐका माझं. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हे बघा आम्ही तिघं जरी नवीन असलो तुम्हाला जरी टेन्शन येत असलं आमच्या डिस्कशनचं तरी पण आमच्या हातनं काही वाईट घडणार नाही याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. ओके. 2007 जेजेचं कॅन्टीन. नीलमला हेच म्हणाली होतीस ना तू मधू? मधू आठवतंय तुला? ठेवलंय माझं फोटोच तुंतून करून ठेवलंय. एक मिनिट दादा. दोन प्रेमी जीव एकमेकांना भेटताय, त्यांना त्यांचा हक्काचा ड्रॉवर भेटतोय, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुमच्या पोटात का दुखतंय? अहो, माझं पोट खोलून ठेवलंय. लय दुखायला लागले म्हणून दुखतंय पोट. बस. इतकी वर्ष मी हे रहस्य माझ्या मनात दाबून ठेवलं, पण यापुढे नाही. मिस मधू, येस त्याने देर आहे दुरुस्त आहे. विल यू मॅरी मी? आय विल. येस. ओ माय गॉड. एकच मिनिट. माझ्याकडे तुम्हाला द्यायला फुललेलं रोज नाहीये, पण मी फुलवलेला ग्लोज चालेल? सो स्वीट ऑफ यू. हे माझं आहे. किती गोड आहात तुम्ही. येस. एक मिनिट आपण एक काम करूया. काय? मला धूमधडाक्यात तुमच्यासोबत लग्न करायचंय आणि एंगेजमेंट सुद्धा. आपण ही रिंग डबीत ठेवूया. येस, डबीत ठेवूया. डबी इकडे माझ्या आतड्याच्या खाली गेली. एक मिनिट. दुखतंय लय. तुम्ही जावा रे. तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं बोलू नका? तुम्ही बोलत होता रात्री, हल्ल्या डबी आत गेली. डॉक्टर, नूडल्स पण दिसतात सगळे. डबी हवी. डबी द्या ना, जरा वर करा ना. मोठ्याने श्वास घ्या. डबी हवी. आत घाण आहे सगळी. हॅलो. एक मिनिट. काय चाललंय इथे? ते ऑपरेशन. सरप्राईज.
सरप्राईज. काय काय सरप्राईज आहे? डॉक्टर यांनी माझं पोट फाडून ठेवलंय डॉक्टर. व्हॉट? पोट फाडलंय पोट. काय काय करताय तुम्ही? आम्ही ऍक्च्युली डॉक्टर हेच करत होतो. यांच्यात असलेला जो अननेसेसरी ह्युमर आहे ना तोच काढण्याचा प्रयत्न करत होतो डॉक्टर आम्ही. ऍक्च्युली डॉक्टर त्यांची 1-2 धमन्या ज्या आहेत त्याच्यात ब्लॉकेजेस होते ते आम्ही मलाच सांगतोयस? नाही पण ऍक्च्युली मला माहितीये. अरे पण त्यांची ओपन सर्जरी करायचीच नव्हती. मायक्रोस्कोपिक सर्जरी करायची होती. स्कोपीनी त्यांचे फक्त ब्लॉकेजेस काढायचे होते. हे काय केलं तुम्ही? मूर्ख आहात का तुम्ही? सॉरी. आउट. नो. आउट आउट आउट. मॅम. बाहेर निघा पटकन. You both are fired. छान झाला परफॉर्मन्स. हे ऑपरेशन किती सक्सेसफुल झालं हे विचारूया आपल्या कसलेल्या सर्जन्सना. साई, एवढ्या सिरियस सब्जेक्टमधून विनोद निर्मिती केली, त्याच्यात काहीतरी घडत पण होतं इव्हेंट्स, ते खूप इंटरेस्टिंग होते आणि थोडीशी भीती वाटली, पण भीतीचा भाग बाजूला ठेवून हे बघायचं आहे ह्याचं बाळकडू आम्हाला मिळालेलंच आहे, त्यामुळे आम्हाला फार मजा आली आणि चांगला प्रयत्न होता. मस्त. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे तुम्हाला बाय बाय म्हणण्याची. पण भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा हास्य जत्रा.